यानंतर एक मोठी बातमी आहे। न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली माहिती ती म्हणजे 5 डिसेंबरला शपथविधी होणार, मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही काहीही स्पष्टता नाही। उद्या देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी नियुक्ती होणार आहे आणि महायुती उद्याच सत्ता स्थापनेचा दावा करणार असं देखील कळतंय। राज्यपाल यांच्याकडून 29 तारखेला शपथविधीचं निमंत्रण जारी होईल। काल देवेंद्र फडणवीस ओम बिर्ला यांच्या मुलीच्या लग्नाला गेले होते आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी कोणतीही नियोजित भेट नव्हती। तर राजीनामा दिल्यानंतर सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री राहतील आणि 5 तारखेपर्यंत महायुतीमध्ये कोणाला कोणतं खातं दिलं जाणार हे निश्चित केलं जाईल। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, खात्रीलायक सूत्रांकडून सत्ता स्थापनेसंदर्भात काय माहिती मिळतेय? ज्या पद्धतीनं निवडणूक काळामध्ये महायुतीला जे यश मिळालेलं आहे, या यशानंतर महायुतीचं सरकार बसणं निश्चित झालेलं आहे। पण दरम्यान मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही स्पष्टता नसल्यामुळे त्याच पद्धतीनं भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून तिथं एक प्रक्रिया असते गटनेता निवडण्याची। या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागत आहे। तर आज संविधान दिवस होता, त्यानुसार पंतप्रधानांनी गृहमंत्री या दोघांचेही जे भेटी त्यांचे कार्यक्रम आहेत ते नियोजित कार्यक्रम होते आणि त्यानुसार ते काल जे आहेत ते दिल्लीमध्ये विविध बैठकांमध्ये बिझी होते। पण देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीला गेले होते। ते ओम बिर्ला जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मुलीच्या लग्नाला गेले होते आणि ती फक्त त्यांची नियोजित बैठक होती किंवा नियोजित भेट होती। पण पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी कोणत्या पद्धतीची नियोजित बैठक किंवा भेट त्यांची नव्हती। त्यामुळे ते दिल्लीमधून जाऊन तात्काळ परत आले। उद्या सकाळी दुपारी 12च्या आत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी नियुक्त होईल। दुपारपर्यंत पत्र जे आहे माहिती सरकारचं ते राज्यपालांकडे पोहोचेल सत्ता स्थापनेचं। त्यानुसार 29 तारखेला सत्ता स्थापनेकरता निमंत्रण जे आहे ते राज्यपालांकडून सादर केलं जाईल। पण 2 तारखेपर्यंत कोणतीही हालचाल जी आहे सत्ता स्थापनेची ती होणार नाही असं देखील स्पष्ट आहे। आणि त्यामुळे 5 तारखेचा मुहूर्त जो आहे महायुतीच्या नवीन सरकारचा हा जो मुहूर्त आहे तो निश्चित झालेला आहे। त्यामुळे 5 तारखेला शपथविधी होईल आणि 5 तारखेपर्यंत माहितीमधले सगळे जे काही आता चर्चा आहेत, मुख्यमंत्री कोण होणार, कोणाला कोणतं मंत्रिपद दिलं जाणार, किती मंत्री शपथ घेणार, या सगळ्याचा तिढा जो आहे तो सुटलेला असेल। आणि पहिल्याच म्हणजे 5 तारखेला जवळपास 29 ते 30 आमदार जे आहेत ते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील आणि एक जम्बो मंत्रिमंडळ जे आहे माहिती सरकारचं यावेळी स्थापन होईल। गेल्या सरकारनं म्हणजेच 2019ला जेव्हा निवडणुका झाल्या होत्या त्यानंतर ज्या पद्धतीनं युती किंवा आघाडी तुटली आणि ती वेगळीच निर्माण झाली, त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी 29 नोव्हेंबरला शपथ घेतली होती मुख्यमंत्री पदाची। पण सध्याचा काळ असा आहे की या काळामध्ये माहिती जी आहे ती शपथविधीची कोणती घाई करत नाहीये। त्यांच्या बैठका, चर्चा आणि कोणतेही वाद पुढे कायम राहू नये याकरता सगळ्या चर्चा करूनच शपथविधी जो आहे तो घेतला जाणार आहे। त्यामुळे 5 तारखेचा मुहूर्त जो आहे महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधीचा तो निश्चित केला गेला आहे। अजित, धन्यवाद या माहितीसाठी।